मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोहिरे ऑफिशियल. मित्र हो, आपण आता एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. हा विषय म्हणजे भाजप. विषयाचं नाव बघा, भाजप आणि त्यांचं हिंदुत्व. मित्र हो, आज आपण इतके व्हिडिओ युद्धावर आणि युद्धाच्या दुष्परिणामावर बनवले आहेत, परंतु आता जे सत्ताधारी पक्ष आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी, या लोकांना त्याचं काहीच पडलेलं नाही आहे. जनतेला किती त्रास होतो याची त्यांना अजिबात जाणीव नाही आहे. त्यांना फक्त त्यांचं हिंदुत्व हे त्यांना कवटाळायचं आहे. पण जनता जी आज गॅसच्या रांगेत उभी आहे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत, याबद्दल ते काहीच बोलत नाही आहेत. आता त्यांचे मंत्री आमदार हे जाऊन धर्माबद्दल भाषण ठोकतात. म्हणजे आता बघा, त्यांचे महाराष्ट्रातील जे मंत्री आहेत नितेश राणे, त्यांनी मुंबईत जाऊन कालच 2-3 दिवसापूर्वी एक प्रक्षोभक भाषण केलं. हिंदू मुस्लिमांचे तेढ निर्माण होईल असं काही भाषण केलं. आता त्याचं हे भाषण बघा तुम्ही, व्हिडिओ तुम्हाला दाखवतो होताच. हे कोणाच्या अब्बाचं मुंब्रा नाही असं विधान नितेश राणेंनी केल्यानं नवा वाद निर्माण झालाय. मुंबईजवळील मुंब्रा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. थेट मुंब्र्याच्या चौकात सभा घ्यायला हवी होती असं त्यांनी म्हटलं. तर जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी देखील कार्यक्रमात हजेरी लावली. मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्यांना उत्तर मिळेल असं म्हणत एमआयएमच्या नगरसेवक सेहर शेख यांना जैन मुनी निलेशचंद्र यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा पुण्यतिथी या मुंब्र्यामध्ये जे लोक हिरवापणाचे स्वप्न बघित आहे, त्यांच्या बापानं पण समितलं बघितलं होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना पण फाळून टाकलं. यही वो भगवा है, यही वो भगवा है. थोड़ा काय लोकप्रतिनिधी झाल्यानंतर इसको हम हरा कर देंगे. ठीक आहे, तिला काय आपण लोकप्रतिनिधी आहे म्हणून तिला काय मोजत नाही, पण तिची ती मानसिकता आहे ती महत्वाची एक समजून घ्या. त्या लोकांना लहानपणापासून हे शिकवलं जातं. हे जे मदरसे आहेत, या मदरसेमधून बसून हे लोकांना हे शिकवतात. त्याला काय शिक्षण देत नाहीत, डॉक्टर आणि इंजिनियर बनवत नाहीत. त्या मदरशामध्ये बसून फक्त आतंकवादी घडवले जातात आणि म्हणून यांच्या थोबड्यातून हे सगळे विचार बाहेर येतात. म्हणून त्याला वाटतं की इसको हरा कर देंगे. म्हणून तर मी त्या दिवशी बोललो ना, सर्वात पहिलं काम करायला पाहिजे ते सगळे मदरसे बंद करून टाका आणि हे सगळ्या आतंकवाद्यांना बाहेर काढा पहिले. समजत नाही की हे मुस्लिमांना कशाला भडकवत आहेत आणि हिंदू मुस्लिममध्ये भांडणं लावून तुम्हाला काय मिळणार आहे. जर मुस्लिम काही बोलले तर तुम्ही बोलू शकता, पण ते काहीच बोलत नाही, ते शांत आहेत. मग तुम्ही स्वतः कशाला त्यांना जाऊन डिवचण्याचा प्रयत्न करत आहात. उद्या जर काही दंगल उसळली तर तुम्ही त्याला कंट्रोल करणार आहात का? आणि त्याचा दबाव कोणावर येणार? तर तुमच्याच सरकारवर येणार आहे. त्याच्यामुळे अशी प्रक्षोभक वक्तव्य करणं यांनी टाळलं पाहिजे आणि समाजात एकी कशी राहील ती बघितलं पाहिजे. धार्मिक तेढ निर्माण करून त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजणे हा तुमचा हेतू दिसतोय. म्हणून या अशा नेत्यांपासून सावध राहा. आणि माझं तर मुस्लिमांना म्हणणं आहे की यांचं म्हणणं मनावर घेऊच नका तुम्ही, आणि समाजात एकी कशी राहील याकडे लक्ष द्या. हे स्वतःला फार हिंदू हृदय सम्राट समजायला लागले आहेत. पण तुम्ही आज पहिले काँग्रेसमध्ये होतात, आता BJPत आला आहात. पहिले त्याच्या आधी तुम्ही शिवसेनेत होतात. तुम्ही आता इतके पक्ष बदलले आहेत की लोकांचा तुमच्यावर आता विश्वास राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळं या मंत्र्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही शांत राहा. उगाच समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करू नका. आणि आपली जी समस्या आहे मुळात गॅस किंवा तेलाची जी समस्या आहे त्याकडे लक्ष द्या. आणि जनतेला कसं 2 वेळेचं जेवण मिळेल याकडे लक्ष द्या. धन्यवाद मित्रांनो. आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.